एकेरीवर जाऊन बापूंवर सेटलमेंट केली, तह केला, अशा प्रकारचे आरोप केले। आपण पुरंदरवासी आहोत, आपल्या नेत्यावर आपला विश्वास आहे। होय, बापूंनी तह केला, बापूंनी तह केला पुरंदरसाठी असणाऱ्या गुंजवणीच्या पाण्यासाठी, बापूंनी तह केला पुरंदरमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी, बापूंनी तह केला पुरंदरच्या प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी। आणि नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे प्रत्यक्षात तुमच्या समोर सांगणार आहेत तुमचे आमचे सर्वांचे नेते, पुरंदर हवेलीचा स्वाभिमान आदरणीय विजय बापू शिवतारे। एकनाथभाई शिंदे बापूंचा त्या ठिकाणी सन्मान करतायत, शॉल आणि बुके द्यायचे। ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या या ठिकाणी आपल्या समोर आपले नेते आदरणीय विजय बापू शिवतारे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। जय भवानी। आवाज कमी येतोय। जय भवानी, जय शिवाजी। पुरंदर हवेलीचे दैवत, गुंजवणी धर्माचे शिल्पकार, पुरचुंगी देवाची नगर परिषदेच्या पर्यंत गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आवाज, कार्यसम्राट सम्राट आमदार विजय बापू शिवतारेंचा जय भवानी। संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला, ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे। या सर्वांनाच वंदन करून पुरंदरच्या या पालखी दळाच्या पवित्र मैदानावर उपस्थित असणारे राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कोयनेच्या धरणग्रस्तातील धरणग्रस्त, एक शेतकऱ्याचा मुलगा पोट भरायला म्हणून ठाण्याला जातो, आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात येतात। शाखा प्रमुखापासून सर्वसामान्यपणे रिक्षा चालक असणारे आमचे एकनाथभाई शिंदे कर्तृत्वाच्या बळावर राज्याचे मुख्यमंत्री झाले। 2 ऑगस्टला देखील आपल्या भेटीसाठी ते आले होते। आज पुन्हा त्यांचं मनपूर्वक असं मी इथे सहर्ष स्वागत करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या परखड बोलण्यासाठी, विचारांसाठी प्रसिद्ध असणारे, आता मी म्हणू शकतो माझे चांगले जवळचे मित्र स्नेही अजितदादा पवार, राज्याचे अतिशय संवेदनशील, सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे, आणि तुम्हाला कोणाला सांगितलं तर विश्वास वाटणार नाही, 3री 4थीला मी मुंबईत होतो, त्यावेळेस मी नारळवलीत राहत होतो आणि आमचे दादा प्रभुदास चाळीमध्ये, बाजूला फक्त मध्ये रस्ता होता, त्या इमारतीत ते राहत होते। या सभेसाठी उपस्थित असणारे आमच्या ज्योतिताई वाघमारे असतील, चाकणकरताई असतील, माझी मुलगी डॉक्टर ममता भोसलेताई, उपस्थित सर्वच, अशोकभाऊ टेकडे असतील, जालिंदरभाऊ कामथे असतील, बाबासाहेब जाधवराव असतील, आमचे शरद सोनवणे असतील,
गारटकर साहेब राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, वासुदेव नाना काळे, दौलत नाना शितोळे, दुर्गाडे सर, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य, नगरसेवक सर्वच व्यासपीठावर आहेत. वेळ जाईल म्हणून आपली सर्वांची माफी मागतो, सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत. उपस्थित सर्व पत्रकार आणि पालखी तळावर जमलेल्या माझ्या स्वाभिमानी सर्व पुरंदरकर हवेलीकर बंधू आणि भगिनींनो, बरोबर 1 महिना झाला मुख्यमंत्री महोदय पलीकडच्या पालखी तळावर महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या मुलीने डॉक्टर ममताने कार्यक्रम घेतला होता. 5-6 हजार महिला होत्या आणि मी फक्त पाहुणा म्हणून गेलो, कुठच्याही व्यवस्थेमध्ये नव्हतो. काय कुणास ठाऊक मला माहीत नाही, परंतु अनेक वेळा अनेक गोष्टी बारामती असेल, भोर असेल, सर्वच मतदारसंघातून एक वेगळा अंडर करंट होता आणि मला बोललं जात होतं की काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि म्हणून त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं, ऑनलाईन होता कार्यक्रम, की बारामती लोकसभा आपल्याला लढलं पाहिजे. मी तसं ठरवलं, जाहीर केलं. लोकशाहीच्या एका पत्रकाराने ते ऑनलाईन बरोबर चालू होतं ते पकडलं आणि टीव्हीला दाखवलं. दुसऱ्या दिवसापासून TV 9 पासून सर्वच मीडिया जिथे मी असेल तिथे होता. मांडलेली माझी लॉजिक ठीक होती, परंतु आता ते जाऊ द्या. लोकांना प्रचंड उत्साह होता. पुरंदरमध्ये तर जादू झाली असते, भोरमध्ये तेच होतं. सर्वच मतदारसंघातून आणि महाराष्ट्रातून अनेक नेते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 2दा मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली, परंतु माझं मन तयार होत नव्हतं. देवेंद्र फडणवीस साहेब 2-3 वेळा बोलले, दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. आणि मग एक दिवस मी निश्चय केला होता की नाही, कुठच्याही परिस्थितीत लढायचं म्हणजे लढायचं. आणि लोकांच्या हातात निवडणूक असेल, लोकांना ठरवू द्या काय ठरवायचं ते. आयुष्याची लढाई आरपारची लढायची, इकडे नाही तर तिकडे. मी मगाशीच सांगितलं आणि परत सर्व आमच्या नेत्यांना सांगू इच्छितो, होय अख्ख्या पुरंदरला माहिती आहे, आजही तो शिवतारे गोठा म्हणून बोलला जातो. त्या गोठ्यावर माझा जन्म झाला, गाईच्या गोठ्यात. 1.5 एकर जमीन. यादववाडीची शाळा असेल, हरगुडीची शाळा असेल, परिंच्याची शाळा असेल, मुंबईमध्ये इंजिनिअरिंग असेल. व्यवसाय नोकऱ्या स्वबळावर केल्या, स्वयंभूपणे केल्या. व्यवसाय देखील केला. आज कुणालाही विश्वास वाटणार नाही एवढा विजय शिवतारेंना देवाने आशीर्वाद दिले. आणि स्वयंभूपणे स्वतःचं साम्राज्य मुंबईमध्ये देखील मी निर्माण केलं. स्वतःच्या मनाला जे वाटेल, सद्विवेक बुद्धीला वाटेल, त्याच्यावर विचार करायचा आणि त्याच्यावर निर्णय घ्यायचा आणि पाठीमागे हटायचं नाही. हा माझा मूळ स्वभाव. परंतु याला छेद मी दिला. मुख्यमंत्री महोदयांशी 2दा चर्चा झाली होती, परंतु एक असा काही अनामिक फोन मला आला आणि मुख्यमंत्री महोदय दुःखी आहेत, नाराज आहेत, तुम्ही ऐकत नाही, महायुतीला अडचण होईल. अनेक ठिकाणी अपक्ष उभे राहिले, महाविकास आघाडीचा फायदा होईल. आणि ज्या हेतूने अख्खा देश आज काम करतोय, उमेदवार कोणी असो, इथे आता सुनेत्राताई उमेदवार आहेत. खरा उमेदवार कोण आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि म्हणून प्रत्येक मत जे जाणार आहे ते त्यांना जाणार आहे. देशाची तिसऱ्या वेळा सत्ता त्यांच्या हातात येणार आहे. गोर गरीब लोकांसाठी काम करणारा माणूस. आणि मग विजयराव, तुम्ही असं जर वागलं तर बरोबर नाही. आणि म्हणून निर्णय बदलला. मुख्यमंत्री महोदय, पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात कसलेही भीती मला नाही. बेडर कुठचेही निर्णय बदलण्याचा माझा स्वभाव नाही. परंतु निवळ आपलं सांगणं, देवेंद्र भाऊंचं सांगणं, आणि त्याचबरोबर मी हाही देखील दादा विचार केला, आपल्यालाही बोलून दाखवलं की माझ्या एका छोट्याशा अशा निर्णयामुळे जर काही अघटित घडलं, मला खात्री होती मी निवडूनच येईल, पण जर अघटित घडलं तर कदाचित एक हरवणारा माणूस, राज्यासाठी काम करणारा माणूस, तडफेने काम करणारा माणूस अजितदादांसारखा, कुठेतरी त्यांना सुद्धा सेटबॅक नको. मनापासून हा विचार केला. मनापासून हा विचार केला. एक दिवस नाही गेलो, पण दुसऱ्या दिवशी रात्री गेलो. मी आपल्याला सांगू इच्छितोय, बऱ्याच टीका मला महाराष्ट्रातून झाल्या. किती खोके घेतले, दादांसमोर फाटली, काय 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 काही लोकांनी केलं. आता अर्थात नेटकरी वेगवेगळ्या पक्षाचे असतात. मी लढत होतो त्यावेळेस कदाचित सपोर्ट करत होते, लढा 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 म्हणून. आणि मग मी जेव्हा थांबलो होता बाई, त्यावेळेस मग त्यांना इप्सित साध्य होत नाही म्हटल्यावर उलट बोलत होते. विजय बापू शिवतारेंना कुठच्याही आणि कोणाच्याही खोक्यांची गरज नाही. देवानेच एवढे खोके दिले आहेत मला, मला गरज नाही. परंतु तो गैरसमज आपलाही होऊ नये. कारण मला माहित आहे, गावागावातून ज्या पद्धतीने संपूर्ण लोक पेटून उठले होते, सर्व पक्षाचे होते, पुरंदर एक झाला होता. आणि म्हणून जेव्हा मी तडजोड केली, बोललो, त्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हेच सांगितलं, हे मी प्रेसमध्ये सांगेल, परंतु पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण मतदारसंघातील जनतेने जो एवढा पाठिंबा मला केला होता, इतका उत्साह होता, त्यांचा कोणाचा विश्वासघात वाटू नये, त्यांना कोणाला विश्वासघात वाटू नये. आणि म्हणून जे काही संघर्ष करून मिळणार होतं ते तहात मिळालं या संपूर्ण मतदारसंघांसाठी. ते मला तुम्ही सांगितलंय, तेच तुम्ही या पवित्र माऊलींच्या पालखी तळावर येऊन पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना सर्वांना सांगा, तुमच्या तोंडातून ऐकू द्या. दादांना मी सांगितलं होतं, प्रचंड राग होता, कधी कधी बोलता बोलता अनेकांच्या चुका होतात. माणूस काय तसा वाईटही नसतो, पण प्रचंड रोष दादा पुरंदरच्या जनतेचा होता. जेव्हा जेव्हा मी गावात जायचो, समोर बसलेले लोक आहेत, मला म्हणायला लागले, बापू आम्ही ऐकणार नाही, तुम्ही सांगितलं तरी ऐकणार नाही. बरोबर आहे की नाही? नोटाला मतदान करू, पण इतर ठिकाणी मतदान करणार नाही. आणि म्हणून मी दादांना सांगितलं, मी सांगितल्यानंतर लोक ऐकतील, सर्व काय होईल, पण तरीही आपण आपला एक शब्द विश्वास या समोरच्या बसलेल्या संपूर्ण स्वाभिमानी जनतेला द्यावा, जेणेकरून हे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक सकारात्मक लाट येईल. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे माननीय नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी दादा असतील, भाई असतील, सर्वच जण आम्ही सर्व एवढ्याच कारणासाठी त्यांच्याबरोबर आहेत की एका अतिशय निस्वार्थी, त्यागी, 18 तास लोकांसाठी काम करणारा, वर्षानुवर्ष सुट्टी न घेणारा, अशा प्रकारचं एक त्यागी असं व्यक्तिमत्व हे भारताचं तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं पाहिजे.
राष्ट्रनिष्ठा ही अल्टिमेट. काही खेळ खेळले असतील, बऱ्याच वेळा गडबडी होत असतात, काय ईडी काय अमुक काय तमुक काय, पण या सगळ्या गोष्टीचा शेवटचा जर एंड पाहिला तर एकच असतो, आणि ती म्हणजे राष्ट्रनिष्ठा. ही जी काय बीजेपीची थीम आहे देशाच्या प्रती, त्यालाच भाळून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आणि म्हणून मित्रो, मी भाईंचं ऐकलं, मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं, वर्षावर 3 तास चर्चा झाली. साधक बाधक मी म्हटलं ठीक आहे, मी लढत नसेल तर कमीत कमी 5 वर्ष दादा जे नुकसान आमचं झालं आहे, जे प्रकल्प आमचे रखडले आहेत, त्या प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी आणि युद्ध पातळीवर काम करत जे प्रकल्प रखडले आहेत त्या प्रकल्पांना गती देण्याचा शब्द मुख्यमंत्री महोदयाने आपण सर्वांनी द्यावा. मी मनाविरुद्ध माघार जरी घेतली असेल तरी शेवटी मी तुम्हाला हेच सांगतो, मी तुम्हाला एकच सांगतो, माझं आयुष्य संपूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी आणि मातीसाठी समर्पित आहे, राज्यासाठी समर्पित आहे. अरे ओपन हार्ट सर्जरी झाली, आजही दिवसातून आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस, 5.5 लिटर माणसाच्या अंगातलं रक्त 10 वेळा बाहेर काढलं जातं, माझं मशीनमध्ये डायलायझरमध्ये फिरवलं जातं आणि 10 वेळा आत टाकलं जातं 3.25 तासात. 99% लोक खुर्चीतून येतात, खुर्चीतून जातात. विजय बापूला काही फरक पडत नाही. डायलिसिस झाल्यावर कोट चढवला, एअरपोर्टला गेलो, दिल्लीला गेलो, कामावर गेलो, सभेत आलो. ही शक्ती काय आहे? ही शक्ती माझ्या गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत, आणि म्हणून मी असा आहे. त्यांच्यासाठी आयुष्य, माझ्या मनाला मुरड घातली. मला माहित नाही मी किती वर्ष जगेल, पण मला एक माहित आहे, आजच्या या पालखी तळावर मुख्यमंत्री महोदय अजितदादा हे शब्द देत आहेत, दादा शब्द देत आहेत. होय, गुंजवणीचा रखडलेला प्रकल्प युद्ध पातळीवर उद्यापासून 2-4 दिवसापासून सुरू होईल. युद्ध पातळीवर. मी असताना लाईन आउट दादा वरून केला होता, वाल्यावरून. तो लाईन आउट परत जेऊर मांडकीतून केला, लोकांचा आक्रोश झाला. पुन्हा आपण त्याच्यात करेक्शन केलंय. नवीन आता जी योजना केली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी आहे वाल्याच्या 12 वाड्यापासून संपूर्ण पाणी राखेपर्यंत जाण्याचा, तो लेआउट केला, ते लाईन आउट केलं. 100 कोटी त्याच्यासाठी वाढले. सगळं आहे, परिंच्यापासून सगळं आहे. पाणी येऊ द्या. पुरंदर उपसाचं पाणी 6,500 हेक्टरला होतं दादा, आता आम्ही 14,500 हेक्टर भिजवतो. येऊ द्या तर पाणी, नंतर बघू आपण. आणि म्हणून भोरच्या 3 उपसा सिंचन योजना, वाजेघर, वांगणे आणि शिवगंगा खोरे, रमेश बापू बसलेत आमच्या इथे, या तिन्ही उपसा सिंचन योजना तत्वतः मान्यता मी मंत्री असताना देवेंद्र भाऊंनी दिल्या होत्या, ते पुढे रखडलं होतं. आज सगळे सर्वे झाले. मी परवा देवेंद्र भाऊंना तीच विनंती केली, या 3 उपसा सिंचन योजनासह 1,307 कोटीची योजना आता 4 वर्ष लेट झाली, आणि या 3 उपसा सिंचन म्हणून जवळजवळ 1,782 कोटीची योजना झाली आहे. तिला प्रशासकीय मान्यता देत माझं टार्गेट आहे बंधूंनो, 1 वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी पुरंदर राहावं. 1 वर्षाच्या आत सगळ्या मदती होतील. यांच्या तिजोरी दादांच्या हातात आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आता आमची दुश्मनी लोकांनी पाहिली होती, दोस्ती बघा ना. विमानतळ, इच्छा स्वेच्छा खरेदीचा दर जाहीर करा. लोकांना द्यायचं नसेल ना, नाही देणार कोणी. पण जर स्वेच्छा खरेदीचा दर मुख्यमंत्री महोदय योग्य दिला, तुम्ही ती जादू एकदा केली. 40 रिट पिटिशन होती समृद्धी महामार्गावर.
कोर्टातून. ज्या दिवशी भाईंनी स्वेच्छा खरेदीचा रेट डिक्लेअर केला आणि बुलढाण्याला पहिलं ॲग्रीमेंट शेतकऱ्याची खरेदी करण्यासाठी सही करायला स्वतः गेले, 3 महिन्यामध्ये 701 किलोमीटरची जागा शेतकऱ्यांनी मुंबई ते नागपूर 3 महिन्याच्या आत दिली. ही किमया भाईंनी केली. MSRDCचे प्रमुख होते. निश्चितपणे विमानतळावर देखील अशीच किमया होईल. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण ते काम करू. तिसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो मी त्यांना सांगितला, तो त्यांनी मान्य केलाय. हिंजवडीचा IT पार्क आपल्याला माहिती आहे. सगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या त्या हिंजवडीच्या IT पार्कमध्ये आहेत. एका इंजिनियरला 70,000, 80,000, 2 लाख, 3 लाख असे पगार आहेत. ते हिंजवडी पार्क आता फुल झालंय भाई मुख्यमंत्री महोदय. 1 इंच जागा नाही, पण वेटिंग लिस्टमध्ये 325 कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या. माझ्याकडे बाबाराजे बसले तिथे. दिव्याला 700 एकर जमीन, झेंडेवाडीला 150 एकर जमीन आणि कोडीतला 400 एकर जमीन गायरान आहे, सरकारी जमीन आहे. या जमिनीवर जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं आणि IT पार्क जर आपण दादा जर डिक्लेअर केला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून, मला खात्री आहे 6 महिन्यात सगळी जमीन संपून जाईल. इन्फोसिस सारखी एखादी कंपनी आली, 10-20 एकरवर त्यांनी जर त्यांचा प्रकल्प उभा केला तर 10,000-20,000 इंजिनियरला नोकऱ्या मिळतील. गावागावातून आज जा, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या. पण मुख्यमंत्री महोदय BTech, MTech, BE, ME, MSc, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर 5-5 वर्ष पास होऊन झालेत, नोकऱ्या नाहीत. हे जर इथे आपण IT पार्क केलं तर संपूर्ण पुरंदर हवेलीच नव्हे, संपूर्ण पुरंदर जिल्ह्यातील तरुणांना, इंजिनियर्सला मोठी संधी, कमीत कमी 50,000 लोकांना तिथे नोकरी मिळू शकते. आणि एक नवीन मॉडेल 50,000 मिनिमम सांगतो, 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. आणि मग IT पार्क खूप महत्वाचा आहे. जागेला पैसे द्यायचे नाहीत भाई मुख्यमंत्री महोदय, जागा आपलीच आहे, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर करायचं बस. 6-7 महिन्यात देखील हे होऊ शकते आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला एक मार्ग निघू शकतो. आणखी एक महत्त्वाचा, जो अतिशय महत्त्वाचा निर्णय आमच्या नशिबाने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले आणि 2 ऑगस्टला खाली हवेली आणि पुरंदरमध्ये फुरसुंगी आणि देवाच्या उरळीची पाणी पुरवठा योजना 118 कोटीची मी मंत्री असताना मंजूर केली होती. बरंच काम झालं होतं, रखडलं होतं काम. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, मी त्यांना सांगितलं 4.5 लाख लोकांच्या घरात तोंडात जाणारं पाणी बापू मी स्वतः येतो. सर्वसामान्य घरातला माणूस, लोकांची संवेदना लोकांबद्दलच्या, स्वतः आले तिथे, स्वतः त्यांनी पाहणी केली. लागणारे 25 कोटी रुपये याच पालखी तळावर डिक्लेअर केले आणि दिले देखील. आणि म्हणून ती पाण्याची योजना आता सुरू झालेली आहे, बरंच काम आता उरकत आलेलं आहे. पण मुख्यमंत्री महोदय त्याच्यातून काहीतरी काही वस्त्या, धनगर वस्ती असेल, आदर्शनगर असेल, संकेत विहार असेल, हुंडेकरी वस्ती असेल, त्या काळात दुर्दैवाने तो सर्वे करताना अधिकाऱ्यांच्या काही चुका झाल्या. ते जवळजवळ 1.5 लाख लोक पाण्यापासून वंचित आहेत. त्याला एक ॲडिशनल मान्यता, जेवढ्या वितरण नलिका असतील तेवढ्या देण्यासाठीची एक अधिकची मान्यता MGPला दिली तर एक खूप मोठं काम होतं. दादा तुम्ही देखील फुरसुंगीला पाणी देऊ असा शब्द दिला होता. आता निश्चितपणे सर्वच फुरसुंगीकरांना ते पाणी मिळण्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य कराल आणि युद्ध पातळीवर ते देखील काम होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. पुरंदर उपसा भाई माळशिरस करून बारामतीला लागून गाव आहे आमचं. तिथल्या महिला आमच्या गेल्या 2010 पासून मी स्वतः पाहिलं होतं. सकाळी पिकअपमध्ये बसायचं आणि दौंडला मजुरी करायला जायचं. मी आमदार झालो, पुरंदर उपसा पूर्ण करून घेतलं 2012ला. 3 वर्ष फुकट पाणी दिलं ट्रायलच्या नावाखाली. कॅपिटल वाढलं लोकांचं.
लोकांकडे पैसे आले, पुन्हा नवीन दर आला, इलेक्ट्रिसिटी दर वगैरे, आणि 60,000 रुपये MCFTचा रेट झाला. मी बेचैन होतो. दादा, पहिल्यांदा या देशामध्ये पाण्यावर क्रॉस सबसिडी, मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांना वीज देताना इंडस्ट्रीवर क्रॉस सबसिडी आहे. 4 रुपये रेट असेल, अजून 4 रुपये घेतात आणि शेतकऱ्यांचे पैसे भरले जातात. या देशात पहिल्यांदा माझ्या डोक्यातून ती कल्पना आली आणि पाणी वापर करणारे जेवढे उद्योग आहेत त्या सगळ्या उद्योगांचा पाण्याचा दर थोडासा मी वाढवला. कुणी हे केलं नाही आणि वर्षाला 600 कोटी रुपये मिळू लागले आणि त्याच्यामधून 81% शेतकऱ्यांची बिलं महाराष्ट्रातली ही या पैशांतून भरण्याचा कायदा झाला आणि 19% लोकांना पाणी मिळालं. होय की नाही? आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. पुरंदर उपसा 10 वर्ष झाली त्याचं पंप आणि परिचालन व्यवस्थित आता 2-3 वर्ष झालं नाही आणि लोकांचे हाल झाले. ऊस सुकून चालले आहेत, बागा सुकून चालले आहेत, पंप खराब होत आहेत, 1.5 महिना पंप बंद राहते. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिलं की या पंपांची दुरुस्ती, विल्हेवाट हे सगळं करण्यासाठी 56 कोटीचा प्रस्ताव तयार करून घेतलाय जलसंपदा खात्याकडून. त्याला मंजुरी द्यावी. निश्चितपणे ताबडतोब त्यांनी ते मान्य केलं आणि अजितदादांनी मला वाटते गेल्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये 56 कोटी रुपये पुरंदर उपसासाठी मान्य केले आहेत. निधी उपलब्ध झालाय. पुढच्या काही दिवसामध्ये ते सुद्धा व्यवस्थित काम सुरू होईल. हवेलीमधला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आमची 11 गावं पुणे शहरात 2017ला गेली. एकाही गावच्या जेवढ्या पाणी पुरवठ्याच्या योजना होत्या त्याही बंद पडल्या, त्याही नीट चालवता येत नाही. एका बाजूने पाण्याची मोकाट, दुसऱ्या बाजूने कसल्याही सुविधा नसताना 12 पट टॅक्स वाढला. 5 रुपये स्क्वेअर फीटचा टॅक्स चंद्रकांत दादा 60 रुपये स्क्वेअर फीट झाला. आणि म्हणून कायदा बदलता येत नाही म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना काही अधिकाऱ्यांना बोललो आणि म्हणून ती 2 गावं बाजूला जर केली, तिथे एक नगरसेवक होता. बारामतीला जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या या नगरपालिकेमध्ये फुरसुंगी आणि देवाच्या उरुळीमध्ये झाली. 40 नगरसेवक होतील. टॅक्स आमचा आम्ही ठरवू शकू. डेव्हलपमेंट चार्जेस जे काय मिळतील ते या नगरपालिकेला मिळतील. आणि मला खात्री आहे दादा, असाच प्रकार झाला होता पुणे महानगरपालिका असताना. आणि जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही नगरपालिका म्हणून घोषित केली मगर साहेबांनी, प्रचंड टीका झाली होती त्यावेळेस. ही नगरपालिका करणे योग्य नाही, महानगरपालिकेतच असू द्या. पण त्यांनी ती केली आणि आजचं चित्र असं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका छोटी स्वप्न पाहिलेलं मगर साहेबांनी आज एशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड झाली. दादांचा त्याच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे. मग जर पिंपरी चिंचवड होऊ शकते तर फुरसुंगी आणि देवाची उरुळी का नाही होणार? विमानतळ इथे येत आहे, या बाजूने संपूर्ण डेव्हलपमेंट होणार आहे. आणि मग त्याची पहिली अधिसूचना झाली, सूचना हरकती आल्या, त्याच्यावर प्रक्रिया झाली. काही मंडळी हायकोर्टात गेली, हायकोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य नाही केलं. मुख्यमंत्री महोदय, आपल्याला ती दुसरी जी अधिसूचना आहे तेवढी अधिसूचना लवकरात लवकर काढली तर निश्चितपणे प्रचंड मताधिक्य. दादा, इतक्या लोकांच्या समोर सांगतोय, तुम्ही ती दुसरी अधिसूचना काढून देवाची उरुळी फुरसुंगी नगर परिषद जाहीर केली, तुमच्या मतदानात पाऊस पडेल. पाऊस मतांचा. बरोबर की नाही? बरोबर की नाही? बारामतीच्या 29 जिरायती गावांना आता मी मंत्री होतो, थोडीफार बुद्धी असल्यामुळे एक चांगलं कल्पना मला सुचली. आजही त्या 29 गावांना दादांच्या मतदारसंघातील अडचण आहे. खरं म्हटलं तर अधिकाऱ्यांची कामं होती त्या काळात, याचा विचार करून मार्ग काढेल. नीरा नदी आपली भीमेला मिळते कुठे? उजनीच्या खाली. कितीही कहर दुष्काळ असला तरी भाटगर, नीरा देवदार आणि वीर मधून कमीत कमी 25 TMC पाणी वाया जाते.
भीमेला मिळते आणि भीमेतून कर्नाटकात जाते. आणि म्हणून या 29 गावासाठी कोणत्याही बॅरेजवरून आपण नीरा नदीतून पाण्याचं पुनर्नियोजन करून 2-3 TMC जरी पाणी उचललं आणि ते कऱ्यामध्ये टाकलं आणि करा भरून ठेवली 10-12 किलोमीटर, दोन्ही बाजूला विहिरी चार्ज होतील आणि शेतकऱ्यांचं बागायत होईल. एखाद्या ठिकाणी उपसा सिंचन करून उंच ठिकाणी जसं आता शिंदवणीला आपलं डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे तशा चेंबरमध्ये पाणी टाकलं तर 29 गावांना ग्रॅव्हिटीने पाणी मिळेल, दुष्काळ कायमचा संपेल. आणि म्हणून ही योजना देखील मी मागणी केली की अधिकाऱ्यांना सांगून ती प्रस्तावित करावी. भोर तालुक्यामध्ये 1993 साली उतरोली गाव आहे, माझंच मूळ गाव आहे शिवतरेंचं, त्या उतरोलीला 750 एकर MIDC शिक्के पडले. आज तागायत भूसंपादन नाही, काही नाही. 2009 साली प्रचाराच्या सभेत सांगितलं गेलं होतं की प्रचार संपला, निवडून आलो की लगेच आम्ही ह्या MIDCचं काम सुरू करू आणि चांगले प्रकल्प देऊ. आज तागायत काही झालं नाही. भोरच्या मंडळींसाठी जशा 3 उपसा सिंचन योजना तशी ही MIDC तिथल्या रोजगारासाठी खूप महत्त्वाची आहे. शेतकरी सांगतायत आम्ही जमीन देतोय, डिक्लेअर करा आणि उद्योगांना निश्चितपणे त्या बाबतीत देखील निर्णय हा घेतला जाईल. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत जेजुरी देवस्थान मला माहित नाही, अनेकांच्या सत्या आल्याने गेल्या. राज्यातली पंढरपूर असेल, शिर्डी असेल, शेगाव असेल, सगळ्या मोठमोठ्या देवस्थानांना 200 400 कोटी निधी देऊन त्यांचा विकास केला गेला. परंतु या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबा मल्हारी मार्तंडला वंचित होते ते. आणि मग 2018 साली देवेंद्र फडणवीसांना मी विकास आराखडा दिला 349 कोटीचा. आणि मला आनंद वाटतो सांगायला, महाविकास आघाडीच्या काळात नाही झालं, परंतु 109 कोटी अजितदादांनी या मल्हारी मार्तंडांच्या विकासासाठी पहिले दिले. आणि पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला पहिल्यांदा आले. एकदा ते आले, परत या 109 कोटीच्या भूमिपूजनाला देवेंद्र फडणवीस असतील, दादा असतील, मुख्यमंत्री महोदय तिघे आले आणि त्यांनी सुरुवात केली. माझी विनंती असेल, बरंच काम आता उरकत आलंय, पुढच्या वर्षासाठी 100 कोटी जर दिले 2-3 वर्षामध्ये आराखडा पूर्ण करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोर गरीब जनतेचा, सर्व जाती धर्माचा देव कुठचा असेल तर तो मल्हारी मार्तंड. आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या पुनर्विकासानंतर याचं जे काही काम केलं ते अहिल्याबाईंनी केलं, राजमाता, त्याच्यानंतर तो योग आला. तो योग माझ्या मंत्र्याच्या कारकिर्दीत तो विकास आराखडा झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या ऐतिहासिक कामाचं पूजन होऊन जोरात काम सुरू आहे. त्याला 100 कोटी रुपये आपण द्यावी ही एक विनंती करतोय. मी जेव्हा फिरत होतो दौंडला त्यावेळेस मला मुख्यमंत्री महोदय छोट्या गोष्टी आहेत, लोकांनी सांगितलं पुण्याला पुरंदर, हवेली, दौंड इथून पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला कामासाठी जवळजवळ 25,000 लोक जात असतात. पुण्याची जशी लोणंदला वगैरे लोणावळ्याला लोकल आहेत तशी लोकल जर पुणे ते दौंड आणि दौंड ते पुणे केली तर लोकांना खूप फायदा होईल. माझी विनंती असेल आपल्या सर्वांना, ती चर्चा तिथेही झाली होती, राज्य शासनाच्या माध्यमातून रेल्वेला केंद्र सरकारला सांगून ही जर लोकल काय मोठी गोष्ट नाही, लोकांना खूप मोठा फायदा याच्यातून होणार आहे. आणि म्हणून मित्रो, 1665 साली शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांशी तह केला. का केलं माहिती आहे? महाराजांचं लिहिलेलं एक वाक्य आहे, जोरात आक्रमण झालं होतं, वर किल्लेदार मान उडाल्यानंतर सुद्धा 500 यवनांना त्यांनी कापलं होतं. हा पुरंदर आहे, धर्मवीर संभाजी राजांच्या जन्माचा हा पुरंदर आहे. आणि म्हणून 1665चा तो तह
महाराजांनी केला त्याचं कारण एकच होतं की एक एक किल्ल्याच्या बरोबरीची माझी माणसं पडताय. किल्ला गेला चालेल पण माझी माणसं नको जायला, मावळे नको जायला, म्हणून त्यांनी तह केला. 43 किल्ले 23 किल्ले दिले. पण तहानंतर पुन्हा जोर धरला आणि महाराजांनी 43 किल्ले घेऊन हिंदवी स्वराज्याला पुन्हा गती दिली. आज या सर्वांच्या साक्षीने सांगतो, होय पुन्हा एकदा सांगतो, कधीही आपला निर्णय न बदलणारा विजय शिवतारे लोकांच्या विश्वासार्हतेला कधी तडा न जाऊ देणारा विजय शिवतारे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर काय होईल ते होईल, माझ्या राजकारणाचं पुढचं मला माहीत नाही, पण महायुतीचा तडा गेला नाही पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे. आणि म्हणून हा तह मी केला, ज्याच्यातून संघर्ष न करता जर एवढे सगळे प्रकल्प आपल्याला मिळाले तर काय हरकत आहे, काहीच हरकत नाही. आणि पुन्हा म्हणून जाता जाता एकच सांगतो, दादा बोलतील त्या बाबतीत. दादा गावागावात प्रचंड थोडी नाराजी आहे. मी आता प्रत्येक गावात दौरा करतोय, सगळ्या लोकांना समजावतोय, प्रचंड बहुमत महायुतीला आपल्या इथे मिळालं पाहिजे. गोष्टी घडत असतात, विसरायच्या असतात, मतभेद झाले हरकत नाही, मनभेद नको. आणि म्हणून जे जे स्वाभिमानी सर्व पुरंदरकर ते तिन्ही पक्षांची मंडळी आले, मी सर्वांना विनंती करतो, गावागावात 80-90% मतदान हे घड्याळाला झालं पाहिजे, महायुतीच्या सुनेत्रा वहिनींना झालं पाहिजे, म्हणजेच मोदींना झालं पाहिजे. आणि जी दोलायमान परिस्थिती होती, मुख्यमंत्री महोदय मी तुमचं ऐकलंय, माझी काळजी काय घ्यायची तुम्ही घ्या, पण तुमचा शब्द ठेवलाय, बारामतीच्या विजयाचा सिंहाचा वाटा दादा पुरंदर असेल, बारामती नसेल. तिथे इक्वल मतं होतील, मागे पुढे होईल, पण इथे ही स्वाभिमानी जनता तुम्हाला बारामतीला जसं अगोदर लीड मिळायचं तसं लीड दिवस रात्र आम्ही फिरो. भाजप, सेना, राष्ट्रवादी वर जरी नेते असतील, खाली कार्यकर्ते सगळे मनोमिलन आहे, सगळ्यांचं काही अडचण नाही. आम्ही सगळेजण प्रचंड ताकदीने, वहिनी येवो न येवो, आम्ही आमचे दौरे एकत्रित करत लोकांना समजावत आपण निश्चितपणे हे पवित्र काम करून, जसं अजितदादांना त्यावेळेस 91ला मला वाटतं काहीतरी बारामतीपेक्षा जास्त मतं पुरंदरने दिली होती, तीच हिस्ट्री, त्या पुनरावृत्ती इतिहासाची करायची आपल्याला. आणि बारामतीपेक्षा जास्त इथून लीड हे आपलं झालं पाहिजे, एवढीच मी विनंती करतो. आणि जाता जाता बटली पाणी मोबाईल आपण हे सगळं करणार की नाही, सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्या, जय भवानी, जय शिवाजी, महायुतीचा. मी सर्वांना एक विनंती करतोय, लाईट थोडे ऑफ केले तर बरं होईल. सर्वांनी आपापल्या हातातील मोबाईल, सर्व मीडिया इथे आहे, सर्वांनी हातातील मोबाईल वर काढून टॉर्च करा आणि अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना विश्वास द्या की हा पुरंदर नक्कीच प्रचंड मोठा इतिहास घडवेल. किती सांगितलं? 2 लाखांनी. सर्वांनी काम करायला हवं, फक्त बोलून नव्हे. गावागावात लोकांना, वयस्कर मंडळींना समजवायला हवं. लोकांच्या डोक्यात जो राग आहे तो आता काढला पाहिजे आणि एकत्रितपणे आपण जिंकलं पाहिजे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं पाहिजे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा यांनी माझं मागणं मान्य करून या पालखी तळावर आले, त्याबद्दल मी पुरंदरच्या संपूर्ण जनतेच्या वतीने विनम्रपणे